हा उद्धार कोणाचा होणार आहे? लक्षात आलं का? ठाकरे बंधूंचा की महाराष्ट्राचा? आपण आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळुसकर. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात एक चर्चा रंगवली जाते. शब्द काय वापरतो लक्षात घ्या, रंगवली जाते. आणि रंगवणारे कोण आहे? तर मीडिया, सोशल मीडिया, वृत्तवाहिनी संस्था. आणि ह्या वृत्तवाहिनी संस्थेमधील ते संपादक असो किंवा त्यांचे ते पत्रकार असो. गेल्या 10-12 वर्षात तुम्हाला हीच गोष्ट एक लक्षात आली असेल की पत्रकार किंवा वृत्तवाहिनी संस्था कोणाला तरी मोठं करू इच्छित आहेत. आणि ह्या पुढे किंवा ह्या पूर्वीसुद्धा हाच प्रकार घडला गेला. वृत्तवाहिनी संस्थेने, बातमीदारांनी, पत्रकारांनी अनेकांना मोठं केलं. अनेकांचे पोस्टर रंगवलेत. हटा पोस्टर निकला हिरो. मित्रांनो, मी ही गोष्ट का सांगतोय? कारण एक बातमी, एक गोष्ट अगदी रंगवली जाते, त्याच्यात रंग भरले जात आहेत. ती गोष्ट म्हणजे काय? तर ठाकरे बंधू, ठाकरे ब्रँड. शब्द काय वापरला जातोय? तर ठाकरे बंधू, ठाकरे ब्रँड. बघा मित्रांनो, मराठीचे कैवारी, महाराष्ट्राचे कैवारी. मित्रांनो, हे दोघं एकत्र येणार आणि दोघं एकत्र येऊन ते महाराष्ट्राचा उद्धार करणार, महाराष्ट्राचं भलं करणार. राज ठाकरे म्हणालेत, महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी काही करायला तयार आहे, मी कोणाशी हात मिळवणी करायला तयार आहे. आणि गेल्या ह्या 10 वर्षात त्यांचं राजकारण आम्ही बघितलं. कोणाकोणाशी कशा प्रकारे त्यांनी हात मिळवणी केली, कोणाकोणाचं समर्थन केलं, कशा प्रकारे समर्थन केलं, हे अवघ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. मित्रांनो, ठाकरे कुटुंब आणि मराठी माणूस ह्याच्यात जे नातं जोडलं गेलं ना, याला कारण मराठी माणूस आहे. आणि तो सुद्धा कोकणी माणूस. कारण गिरण गावामध्ये जो काम करणारा मराठी माणूस होता, हा कोकणी होता, बहुतांशी कोकणी. पोलीस खात्यात काम करणारा मराठी माणूस हा कोकणी होता, बहुतांशी कोकणी होता. आणि ही जी संघटना, शिवसेना ही संघटना 1965 साली स्थापन झाली, तिचा मूळ कार्यकर्ता, शिवसैनिक हा कोकणीच होता. आणि आजही आहे. आजही त्या शिवसेनेच्या तो मागे आहे, म्हणजे मूळ शिवसेनेच्या मागे. त्याचा उद्दिष्ट तेच होतं. आणि कोकणी माणूस हा मोडेन पण वाकणार नाही, ह्या विचारधारेचा, ह्या विचारसरणीचा. मित्रांनो, त्यामुळे ही जी संघटना आहे ती त्या प्रकारे उभी राहिली. आणि बाळासाहेबांनी नक्की हेरलं, अचूक हेरलं. आणि बाळासाहेबांनी ह्या कोकणी लोकांना संघटित केलं असं म्हणायला हरकत नाही, मराठी माणसाच्या नावाखाली. मित्रांनो, मराठी माणसाचं काय भलं झालं आहे? 1965 पासून आज ताब्यात काय भलं झालं आहे? एवढंच भलं झालं आहे की मराठी माणूस आणि शिवसेना यांचं घट्ट नातं जोडलं गेलं. बस, याच्या पलीकडे दुसरं काही झालेलं नाही आहे. मित्रांनो, अमुक व्यक्तीमुळे अमुक गोष्ट घडते, अमुक स्थितीमुळे, अमुक परिस्थितीमुळे अमुक गोष्ट घडते, हे जे आपण
ऐकत आलो आहे, वाचत आलो आहे, समजत आलो आहे ना, ती गोष्ट धादांत खोटी आहे. छत्रपती शिवाजी महाराज अथवा अपवादात्मक आहे, अपवाद आहे त्याचा, अथवा अपवादात्मक ती एक व्यक्ती आहे. ह्या महाराष्ट्राचं एक दैवत आहे ते. त्याच्यानंतरसुद्धा अनेक असे विभूती, अनेक हुतात्मे होऊन गेलेत ह्या महाराष्ट्रात. संतांची, महंतांची ही भूमी आहे, वीरांची भूमी आहे मित्रांनो. पण त्याचा अर्थ असा नाही आहे की एखाद्या कुटुंबाला हा पूर्ण महाराष्ट्र दावणीस बांधला गेला. एका कुटुंबासाठी असं कधी घडलेलं नाही. आणि महाराष्ट्रातील जनता तशी काय आहे, विवेकबुद्धीची आहे. सद्विवेक बुद्धी तिच्याकडे आहे आणि त्यांनी ते वेळोवेळी दाखवूनसुद्धा दिलेलं आहे. मित्रांनो, हे दोन भावंड एकत्र येणार, हे जे आपले काय ते त्यांचं नाव विसरलो त्याची, दिग्दर्शक कलाकार मांजरेकर यांनी जी मुलाखत घेतली, महेश मांजरेकर यांनी जी मुलाखत घेतली राज ठाकरे यांची आणि त्यांना जे प्रश्न विचारले, त्या प्रश्नानंतर ह्या गोष्टीला एक हे निघालं, काय म्हणतात, पेवाला. मित्रांनो, हे सर्व सुनियोजित असते. ही जी काय मुलाखत घेतली जाते, काय प्रश्न विचारले जाते, हे सुनियोजित असते. त्याच्यामागे राजकारण आहे, त्याच्यामागे तपास यंत्रणा काम करते. आता तपास यंत्रणा म्हणजे काय, हा विषय बाहेर काढल्यानंतर, खलबत्ता सुरू झाल्यानंतर नक्की काय घडते, मग ती तपास यंत्रणा काम करते जमिनीवर येऊन, की ह्या गोष्टीचा खरोखर जमिनीवरती प्रभाव आहे की नाही, नक्की ह्या गोष्टीतून काहीतरी साध्य होणार आहे की नाही. कोणाचं, महाराष्ट्राचं नव्हे, मराठी माणसांचं नव्हे, तर त्या नेत्याचं, त्या व्यक्तीचं. ही घटना केल्यानंतर, हे दोघं एकत्र आल्यानंतर काय होणार आहे, महाराष्ट्राचं काही नाही होणार. जे काय भलं व्हायचं आहे त्या दोघांचं होईल, याच्या पलीकडे दुसरं काही होणार नाही. आणि ठाकरे ब्रँड हा जो शब्द वापरला जातो ना, तो ठाकरे ब्रँड कधीच संपलेला आहे, कधीच अस्तित्वातून नष्ट झालेला आहे. कारण का, बाळासाहेब ठाकरेने ते आपल्या रक्ताने, आपल्या घामाने तो ठाकरे ब्रँड तयार केला होता, ते अस्तित्व तयार केलं होतं. त्यांनी आपल्या शिवसैनिकांवरती तसंच प्रेम केलं होतं जसं शिवसैनिकांनी त्यांच्यावरती प्रेम केलं. मराठी माणसानेही तसंच प्रेम केलं, महाराष्ट्राने, अवघ्या महाराष्ट्राने प्रेम केलं बाळासाहेबांवरती, त्या मराठी माणसाने. पण ते विचार, ती विचारधारा सर्व लयास गेलेलं आहे. ते संस्कार, ती संस्कृती कधीच लयास गेलेली. त्यामुळे आता ठाकरे ब्रँड बस झालं, खूप झालं. मराठी माणसांच्या तोंडाला पानं पुसणं खूप झालं. महाराष्ट्रातील दुकानावरती मराठी पाट्या लागल्या, त्याच्यात किती कौतुक. अरे पण त्या मराठी पाट्या लावल्या, त्या पाट्याच्या आतमध्ये जे दुकान आहे, जो व्यवसाय आहे, त्या व्यवसाय करणारा कोण आहे, मराठी माणूस आहे का, नाही आहे. मग कसलं कौतुक, कसलं कोड कौतुक, ते फक्त मराठी पाट्या लावल्या. अरे त्याच्यामध्ये जर तो दुकान चालवणारा, तो व्यवसाय चालवणारा जर मराठी माणूस असेल, त्या मराठी माणसाला जर त्या मराठी माणसाची निर्मिती झाली असेल, तर आपण समजू शकतो की मराठी माणसाचा उद्धार झाला, मराठी माणसाचा विकास झाला, प्रगती झाली. पण त्या दुकानात कोण आहे सांगायची आवश्यकता नाही. मराठी माणसाने काय केलं, जमिनी विकल्या. कोकणात काय होते, जमिनी विकल्या जाते. आता कोकण जर तुम्ही म्हणाल तर ते फक्त पनवेलपासून सावंतवाडीपर्यंत नव्हे, तर संजानपासून म्हणजे पालघर जिल्हा, ठाणा जिल्हा, कुलाबा जिल्हा, लक्षात घ्या मित्रांनो. त्याच्यानंतर रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, गोवासुद्धा कोकणात होतं.
उडपी हे गाव कर्नाटकमधलं हे सुद्धा कोकणात होतं. कोकण एवढं मोठं होतं आणि हे कोकण कोणी विकून खाल्लं तर आम्ही मराठी माणसाने विकून खाल्लं. त्यामुळे ठाकरे कुटुंबियांना सुद्धा दोष देण्यात काही अर्थ नाही आहे. पालघर जिल्हा विकून खाल्ला, ठाणे जिल्हा विकून खाल्ला, कुलाबा जिल्हा विकून खाल्ला, अर्धा रायगड विकून खाल्ला, अर्धा रत्नागिरी विकून खाल्ला, 25% सिंधुदुर्ग विकून खाल्ला. आता उर्वरित राहिलेला आहे त्या कोकणाची आणि त्या मराठी माणसांची काय अवस्था आहे. अजून ते सुधारले आहेत का? मला तरी तसं दिसलं नाही. कारण मी 1997 पासून कोकणावरती काम करतो. असो मित्रांनो, विषय आहे ठाकरे बंधूंचं. तुम्हाला काय वाटते? ठाकरे बंधू महाराष्ट्रासाठी जसं आपले राज ठाकरे म्हणालेत की महाराष्ट्राच्या भल्यासाठी हे एकत्र येऊन महाराष्ट्राचं भलं होणार आहे का? हा SRA जो स्कीम आणली ना, SRA स्कीम, झोपडपट्टी पुनर्विकास योजना, ह्या योजनेतून मराठी माणसांचं काय भलं झालं? उलट पक्षी परप्रांतीयाचा घुसखोरी झाली. मग ही स्कीम, ही योजना कोणासाठी राबवली गेली आणि ह्या योजनेतून कसा काय बक्कळ पैसा गोळा केला, कोणी गोळा केला, कसा गोळा केला, तुम्हीच ठरवा. महानगरपालिका कित्येक वर्ष, इतके वर्ष, 30-35 वर्ष कोणाच्या हातात होती? त्या महानगरपालिकेवरती कोणाचं राज्य होतं? तुम्हाला माहिती आहे, सर्वश्रुत आहे, बोलायची आवश्यकता नाही. मग कोणाचं भलं झालं? एका मातोश्रीनंतर दुसरी मातोश्री उभी राहिली. एका काय म्हणतात त्याला, अगोदर आता त्याला शिवतीर्थ म्हणतायत, पण त्याच्या अगोदर एक दुसरं तीर्थ होतं. म्हणजे तुम्ही विचार करा ना, कोणाचं भलं झालं, किती भलं झालं, कोणी कसं कसं भलं करून घेतलं. तसं मराठी माणसांच्या तोंडाला पानं पुसून बस झालं, खूप झालं. मराठी माणसाची ओळख ही गुंड म्हणून होते. गुंड, लक्षात घ्या. मुंबईचा गुंड, पुण्याचा काय म्हणतात त्याला, आणि दिल्लीचा ठग असं म्हटलं जाते. मग मुंबईचा गुंड हा कोण आहे? तर मराठी माणूस. मग ही ओळख आहे का मराठी माणसाची? आणि मराठी माणसाची ओळख कोणी केली? तरी मराठी माणसांनीच केली असं म्हणायला हरकत नाही. कारण त्यांनी जे काय पथारे पसरलेत ह्या लोकांच्या चरणाजवळ, ह्या लोकांना ते नतमस्तक झाले. मग तो कोणी राजकीय नेता असो. अगदी काँग्रेसने वापरलं, त्याच्यानंतर इतर पक्षांनी वापरलं, त्याच्यानंतर आहेच शिवसेना. काय, मुंबई तुमची आणि भांडी घासा आमची, मुंबई तुमची आणि भांडी घासा आमची. आणि आम्ही भांडीच घासतोय, फक्त आम्ही पाट्या लावतोय मराठीमध्ये. मराठी शाळा बंद पडल्या, मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडल्या. काय दुर्दैव आहे. त्यावेळी शिवसेना कुठे गेली होती? मराठी शाळा, महानगरपालिकेच्या शाळा बंद पडल्या. कशा बंद पडल्या, का बंद पडल्या, हा प्रश्न विचारला का मराठी माणसाने? मराठी माणसांचं जे मार्केट होतं, बाजार होतं, ते कसं काय गिळंकृत झालं? आता नुकतंच त्या माझगाव डॉक नाही, सॉरी, भाऊचा धक्का, तिथे कोळी बांधवांना हकलून तिथे पश्चिम बंगालमधील आणि बांगलादेशमधील मुसलमान तिथे काय झाले आहेत, हावी झाले आहेत. आता नुकतीच झालेली बातमी, भाऊच्या धक्क्यावरील कोळी बांधवांचा तो व्यवसाय, त्याच्यावरती घाला कोणी घातला, कोणी तो काबीज केला, काय म्हणायचं याला कारण काय? कारण पोलीस स्टेशनला जर कंप्लेंट केली तर पोलीस स्टेशनमध्ये मराठी माणूस मराठी माणसाला काय करतोय, प्रतिउत्तर करतोय, प्रतिप्रश्न करतोय, त्याची हकालपट्टी करतोय. मराठी माणूस किती मराठी माणूस.
मराठी माणसांनी पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपण जोपर्यंत संघटित नाही आहोत, संघटित म्हणजे कसं, कुठल्या तरी नेत्याच्या मागे नव्हे, कुठल्या तरी नेत्याच्या चरणाजवळ नव्हे, तर आपल्या न्याय हक्कासाठी जोपर्यंत मराठी माणूस संघटित होत नाही आणि ती लढाई लढत नाही, तोपर्यंत महाराष्ट्राची वाताहतच होणार. मग 1965 साली निर्माण झाली ती शिवसेना असो, भारतीय जनता पार्टी असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, कुठलेही असो, प्रत्येकजण आपापला स्वार्थ साधणार. प्रत्येक नेता आपला स्वार्थ साधतोय. आता एवढ्या तरी काही वर्षात, या 10 वर्षात एकमेव नेता असा मला दिसला, तो म्हणजे नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, जो खरोखर त्या राज्यासाठी किंवा त्या देशासाठी प्रामाणिकपणे काम करतोय. विचार करा, निर्णय घ्या. हे जे पिक्चर रंगवलं जाते, चित्र रंगवलं जाते, हे जे तुमच्या तोंडाला रंग फासलं जाते, हे महाराष्ट्राच्या भल्यासाठी नाही आहे, तर या दोन्ही भावांच्या भल्यासाठी. कारण आता त्यांची नौका डगमगायला लागली आहे. ती कधी बुडेल, कुठे जाऊन बुडेल, किती पाण्यात बुडेल माहिती नाही आहे, आणि ते त्यांनी स्वतः कर्माने उडवून घेतलेलं आहे. मित्रांनो, ज्यावेळी मतदार राजा नाकारतो, तो का नाकारतोय, त्याच्यामागे काय कारण आहेत, त्याची समीक्षा ह्या दोघांनी केली का, ते समजून कधी घेतलं का? काय व्यथा आहे मराठी माणसांच्या, काय व्यथा आहे महाराष्ट्राच्या, काय व्यथा आहे, हे त्यांनी समजून घेतलं का आणि त्याप्रमाणे काम केलं का, कार्य केलं का? नाही. बाळासाहेबांनी त्या समजल्या, उमजल्या आणि त्याच्यावरती काम केलं. भले बाळासाहेबांनी असं भलं काहीतरी भव्य दिव्य काय केलं नसेल, पण मराठी माणसांसाठी त्यांनी फुल नाही फुलाची पाकळी केलेली आहे. पण ते पाकळी जी आहे ना, ती सुद्धा ह्या लोकांनी काय केली, उपटून टाकलेली आहे. ती पाकळीसुद्धा जे बाळासाहेबांनी केलेली पाकळी. काय, कोणाचं भलं, महाराष्ट्राचं की कोणाचं, तुम्ही ठरवा. तुम्हाला काय वाटते? वडापाव उद्योगपती, झुणका भाकर केंद्र उद्योगपती, बस याच्या पलीकडे उद्योगपती महाराष्ट्रात बनलाच नाही. विचार करा, निर्णय घ्या. मराठी माणूस कुठे चुकतोय? मी मराठी माणसाला सांगतोय, महाराष्ट्रातील जनतेला सांगतोय, लक्षात आणून देतोय की जे आता चौथा स्तंभ आपण म्हणतो, पत्रकारिता, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. नाही मित्रांनो, तो कधीच निखळला आहे, त्याला कधीच वाळवी लागलेली आहे. आता ते फक्त ब्रेकिंग न्यूज, आमचा पहिला न्यूज चॅनल आहे, त्यांनी ही ब्रेकिंग न्यूज दिली, आम्ही माहिती पोचवली. संजय राऊताबद्दल तुम्हाला काय वाटते, देवेंद्र फडणवीसबद्दल तुम्हाला काय वाटते, असं एकमेकाला भांडणं लावणं, कलह निर्माण करणं, याच्या पलीकडे हे वृत्तवाहिनी संस्था काम करत नाही आहे. आणि खोटं नाटं उभं करणं, नरेटिव्ह सेट करणं आणि बातमी देणं. कुठेतरी असं काही घटना घडली, आता ती रेल्वेची घटना घडली, अपघात घडला, त्याला कारण का रेल्वे जबाबदार आहे का त्याला? नाही, निष्काळजीपणा जबाबदार आहे. आता गर्दी आहे, पण घरी जायची घाई किंवा कामावर जायची घाई इतकी का? काय एवढी घाई? काय नक्की साध्य करणार? ठीक आहे, गर्दी आहे आणि गर्दी आपणच निर्माण केलेली आहे. परप्रांतीय येत राहिलेत आणि आम्ही घुसू देत गेलो, जागा देत गेलो. याचा विचार कोण करणार? का अपघात घडला? तर परप्रांतीयांची घुसखोरी. आओ जाओ घर तुम्हारा आहे. विचार करा, अजून वेळ गेलेली नाही आहे. रेल्वे मंत्र्यावरती बोट ठेवण्यात अर्थ नाही. तो निष्काळजीपणा आणि
महाराष्ट्रात झालेली घुसखोरी याच्यावरती नियंत्रण आणणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल, हा उद्धार कोणाचा होणार आहे? लक्षात आलं का? ठाकरे बंधूंचा की महाराष्ट्राचा? आपण आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.